ही अन्नधान्य खाल्ले तर आपल्याला दवाखान्यापासून पैसे वाचतील असं मी नम्र विनंती करतो। प्रत्येक शेतकऱ्याला माझा मेसेज आहे, आजपर्यंत एज्युकेशन होतं, आता एज्युकेशन झालेलं आहे। खूप काही युवा तरुण मंडळी शिकलेले युवा संघाचे तरुण आहेत, त्यांना पण सेंद्रिय खतामध्ये कसं पीक उगवतो म्हणायचं चांगलं काही माहिती आहे। त्याच्याकरता आपल्या घरचा तरकारी घेऊन न आणता बिगर खताची बिगर औषधाची तरकारी पिकवून सनी खावावे असे माझं म्हणणं मी शेतकऱ्याला आणि गावकऱ्यांना मी सांगून माझे नम्र विनंती हात जोडून आहे। असेच कालचीच गोष्ट झालेली आहे, रंग्या सरने मला सांगितलेलं आहे शनिवारी सेंद्रिय वर्मी कंपोस्ट तयारीबद्दल माहिती पाहिजे म्हणून सनी आमच्या सेंद्रिय उत्पादक संघ शेतकरी संघटनाला त्यांनी एक विनंती दिलेली आहे। प्रॅक्टिकल शनिवारी वर्मी कंपोस्ट कसं तयार करायचं त्याच्याबद्दल प्रॅक्टिकल देण्याकरता आम्हाला आव्हान केलेलं आहे। शनिवारी आम्ही खूप आमची टीम येऊन सनी शाळेच्या विद्यार्थी समोर आम्ही ते प्रयोग करून सनी प्रॅक्टिकल करून सनी दाखवायचं कार्य ठरवलेलं आहे। आणि गावकरी मंडळीला बाई सांगतो मी, शनिवारी गावकरी मंडळी पण येऊन सनी ते वर्मी कंपोस्ट कसं तयार करतात प्रॅक्टिकली पाहणे अशी माझी एक विनंती आहे। आजच्या कार्यक्रमाला खूप काही छान प्रोग्राम झालेला आहे। मला हे अवकाश दिलेले मोठे अधिकारी आणि रंग्या सरला आणि गावकरी मंडळीला मी हात जोडून विनंती करतो। धन्यवाद। जय किसान, जय हिंद। థ్యాంక్ యూ సార్, ధన్యవాదాలు। నేటి కాలంలో సేంద్రియ వ్యవసాయం అనేది చాలా తక్కువ కాలం నడుస్తున్నది। అందరూ సేంద్రియ వ్యవసాయం